सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी. जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभं आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे अमेरिकन शेअर बाजाराची अवस्था. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकन शेअर बाजारात प्रचंड मोठी पडझड झाली आहे. त्याचा थेट परिणाम हा आशियाई बाजारावरही स्पष्ट दिसतोय. जपान, दक्षिण कोरिया, तैवान, भारत असे सर्व प्रमुख आशियाई देश हे शेअर बाजार रेड झोनमध्ये गेले. गेल्या काही काळात अमेरिकन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 330 लाख कोटी रुपये बुडलेत. मंदीच्या भीतीनं गुंतवणूकदार विक्री करत असल्याचं जाणकारांचं मत आहे. दक्षिण कोरिया शेअर बाजार ओपन होताच 2% पडला, तर दुसरीकडे जपानचा निक्केई इंडेक्सही 2% गडगडला. हाँगकाँगचा शेअर बाजारही रेड झोनमध्येच आहे. भारतीय शेअर बाजारही पडझडीपासून दूर नाहीये. काल आणि आज दोन्ही दिवस शेअर मार्केटमध्ये पडझड कायम आहे. काल सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही रेड होऊनच बंद झाले होते, तर आज ही स्थिती काही वेगळी दिसत नाहीये. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात हा हाहाकार पाहायला मिळतोय. अमेरिकेची परिस्थिती आणि अमेरिकेनंतर आशियाई देशांमध्ये सुद्धा याच स्वरूपाची पडझड ही सर्व शेअर बाजारांमध्ये पाहायला मिळते. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात. अमेरिकन शेअर बाजारात 330 लाख कोटी बुडले. मंदीच्या उंबरठ्यावर अमेरिका आहे का? हा प्रश्न विचारला जातोय. अवघ्या महिनाभराच्या आत $4 ट्रिलियन बुडलेत. तर अमेरिका शेअर बाजार सोमवारी पडला. त्यानंतर जगातल्या सर्वात मोठ्या 7 अमेरिकन कंपन्यांचे शेअर्सही पडले. टेस्लाचे शेअर्स 15% घसरले, तर ॲपल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, ॲमेझॉन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण झाली आहे. एनव्हिडिया, मेटाच्या शेअर्समध्येही 5% घसरण झाली आहे. तर मंदीची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र फेटाळून लावली आहे. तर कॅनडा, मेक्सिको, युरोपसोबतच्या टॅरिफ युद्धावरती अमेरिकेत संभ्रम आहे. आपण बघतोय सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुद्धा मोठी पडझड झालेली आहे. एकीकडे अमेरिकन शेअर बाजाराची अवस्था ही कोलमडलेली पाहायला मिळते. त्यातच आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम आशियाई बाजारावरती झालेला आहे. जपान, दक्षिण कोरिया, तैवान, भारत या सर्व देशांचे शेअर बाजार जे आहेत ते रेड झोनमध्ये गेलेत. गेल्या काही काळामध्ये अमेरिकन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 330 लाख कोटी बुडले होते.